हाय हॅलो नमस्कार, वृषाली सारखी ब्लॉगिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आमच्या एक नवीन सॉन्गचं शूट आहे। शूटिंगसाठीच हा गेटअप केलेला आहे, तर तुम्हाला लवकरच कळेल। गाणं खूप व्हायरल आहे आणि गाण्याचा असा विषय आहे की आज आम्ही खूप भारी ते गाणं आहे। तुम्ही चेक कराच, तुम्हाला कळेलच की गाण्याचा विषय आज काय। गेटअपवरून तर समजतच असेल की काय आहे। तर चला तुम्हाला दाखवते मी आज आमच्या सेटवरती काय मजाक मस्ती चालणार आहे किंवा काय नवीन क्रिएट करता येईल किंवा भरपूर उशीर झालेला आहे। फायनली आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि निघालेलो आहोत। सकाळचा 6चा कॉल टाइम होता, पण इतकं खतरनाक नियोजन बिघडलंय, काय करावं काय समजत नाहीये। पण देव करू आमचं जे होईल ते चांगलं हो, एवढीच फक्त प्रार्थना। टेन्शन आलंय, खूप टेन्शन आलंय। हिरो आवर लवकर, चल लवकर। हिरोईन किती वाजता आली विचारा तिला। मेन हिरोईन आवरूनच आली, तुमच्यावानी नाही आता इथे येऊन। किती वाजता आली विचारा ना, कॉल टायमिंग किती? आवर लवकर चल। पांढरी बारबंदी घाल त्याच्यात। किती मिनिटात होतंय कुमार सर आता आवरून? आता तुम्ही आलात लेडीज असून मी माझ्या परफेक्ट टाइम होता मॅडम। तुम्ही आलात किती वाजता? ऐका ना सर, मी आली आहे पण मी माझं सगळं आवरूनच आली आहे। फायनली बऱ्यापैकी सगळ्यांचं आवरलेलं आहे। लीड ऍक्टर आवरत आहे, तरी वंशला त्याची ड्रेपरी सापडत नाही आणि मी त्याला आवर म्हटलं की तो अजून हसतोय। म्हणजे इतकं डेंजर त्रास देतात ना की एक दिवस नको होतं शूटिंगला। खरं तर मावळ्यांनी पण आवरून झालेलं आहे, तरी वंश त्यांच्याकडे बघून हसतोय, पण आवरायचं नाव घेत नाहीये। लीड ऍक्टरला कुमारनी मस्त अशी चंद्राची कोर लावलेली आहे। चंद्राची कोर कशी काढली नक्कीच कमेंट करून सांगा। चेतन स्वतःचं आवरायचं सोडून त्यांच्या तोंडाकडे बघत थांबलेला आहे, तरी वंश त्याची मस्ती काय चालूच आहे बघा तुम्ही। आणि हे चेतनला माहीत नाही, आता ह्या ब्लॉकमध्ये कळेल चेतनला काय करत होता तो। आणि कुपोषित वंश त्याला आवर म्हणते, आवरायचं नाव घेत नाहीये, त्याच्यामुळे लई त्रास झालाय मला खरं तर शूटिंगमध्ये। आणि फायनल लीड ॲक्टर पण रेडी आहेत। त्यांना आम्ही एक खंडोबाचं सॉन्ग केलं होतं, त्यावेळेस त्यांना नुकताच ॲक्ट होता। आता पूर्ण गाणं दिलं त्यांना, आता बघू महाराजांचं गाणं आहे ते। लीड ॲक्टर पण आमचे कसे वाटतात ते नक्कीच कुमाराने मस्त त्यांना रेडी केलेलं आहे, नक्की कमेंट करून सांगा। हा सोनूने ज्यांना शूटिंग म्हणजे काय हेच माहीत नाही आहे, तरी त्यांना घेऊन आली आहे मी, कुठं कमी पडत असेल तर त्यांना यूज करण्यासाठी। त्यानंतर मावळ्यांचं आवरून झालेला आहे, आता फर्स्ट टेक लागलच आमचा। तर फर्स्ट टेक असा आहे की देवीची रास मांडली आहे। रास मांडल्यानंतर त्या देवीचा आम्ही येणवणी करतोय की, आणि त्यामध्ये मी ही प्रयत्न केलेला आहे पारंपरिक आवरण्याचा। तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी कशी आवरले किंवा कशी दिसतीये। आणि महाराजांचं सॉन्ग असल्यामुळं आम्हाला खूप छान सॉन्ग करायचं होतं, तरी थोडासा वेळ कमी असल्यामुळे आम्ही तरी पण एका दिवसामध्ये फेटे म्हणा किंवा ड्रेपरी म्हणा सगळं काही अरेंज करायचा प्रयत्न केला आहे। जेवढी मिळेल तेवढी प्रॉपर्टी आम्ही सॉन्गसाठी यूज करणार आहोत। हे गाणं सध्या इन्स्टाला यूट्यूबला भरपूर असं ट्रेंडिंगला चालतंय आणि ह्या गाण्यासाठी आम्ही भरपूर असे चांगले प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला हे गाणं देडे एंटरटेनमेंट ह्या चॅनलला बघायला मिळेलच। तोपर्यंत कुमार त्यांच्याकडून स्टेप क्लीन करून घेऊस तर कुमार त्यांना गाईड करतोय लीड ॲक्टरला। तोपर्यंत मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, शिवाजी महाराजांना तुळजाभवानी मातेने तलवार दिली आहे, हे खरं आहे का? तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल माहीत तर मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करत आहे। शिवाजी महाराज शूरवीर पराक्रमी तर होतेच, परंतु शक्तीपेक्षा युक्तीने युद्ध लढणारे राजे, अशा शिवरायांची ख्याती होती। शिवराय वेळ पाहून, काळ पाहून, प्रसंग पाहून, परिस्थितीचा अंदाज पाहून वेळोवेळी तलवारींची निवड करत असत। त्यावेळी शिवरायांनी आयुष्यात त्यांच्या अनेक तलवारी वापरल्या, परंतु 350 वर्षानंतर सर्वात जास्त चर्चा होती शिवरायांच्या भवानी तलवारीची। मग कशी आली शिवरायांकडे भवानी तलवार? भवानी तलवार कोकणातल्या बांधा नावाच्या बंदरावर पोर्तुगालचे एक जहाज अडकले होते। त्याच संधीचा फायदा घेऊन अंबाजी सावंत यांनी त्या जहाजावर हल्ला चढवला। जहाजावरील मौल्यवान वस्तू सावंतांनी ताबा मिळवला। या जहाजाच्या मध्ये सावंतांना इतर संपत्तीबरोबरच रत्नजडितीय अप्रतिम अशी एक तलवार मिळाली। ती तलवार 65 किलोची नसून अवघ्या 1200 ग्रॅम वजनाची होती। ती तलवार अंबाजीचा मुलगा कृष्णाजी सावंत यांनी ती तलवार महाराजांना नजराणा म्हणून शिवरायांना भेट दिली। हे बरोबर आहे का? नक्की सांगा मला कमेंट करून। आणि राहिला आमचा शूटिंगचा प्रश्न, तर तोही चालू झालेले आहे, पण त्यात माझ्या लक्षात नाही की मी कॅमेऱ्याची पूजा केलेली नाही आहे। पण
कुमार त्यांना सांगत असल्यामुळं मी उठूही शकत नव्हते. आता कुमारचं एक ते अंतरा सांगून झाल्यानंतर मी माझं कॅमेऱ्याची पूजा करून घेईल आणि तो अंतरा तेवढा काढून देईल. पण त्यांना नवीन ॲक्टर असल्यामुळे थोडंसं त्यांना जमत नाही आहे. तरी पण आम्ही प्रयत्न चांगलाच करतो आहे की सांगायचा आणि त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं छान करून घ्यायचा प्रयत्न आहे आमचा. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छिते की हे लीड ॲक्टर कधी तुम्ही त्यांना पाहिलं नसेल, पण विषय असा होता की देडे एंटरटेनमेंट चॅनल म्हणजेच संतोष देडे ज्यांचं सॉन्ग आहे, त्यांनी हे गाणं खूप छान आणि खूप छान पद्धतीत लिहिलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की एका दिवसात किंवा 2 दिवस घ्या, पण ताई हे लवकर शूट करून द्या हे गाणं. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, करून देते. आणि त्यात माझी कॅमेऱ्याची पूजा राहिली होती. कॅमेऱ्याची पूजा झाल्यानंतर कॅमेऱ्याची पूजा खूप महत्त्वाची आहे, कारण जे सॉन्ग तुम्ही आम्हाला 3-4 मिनिटं बघणार आहोत ते दिवसभर आमचं शूट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही सुंदर सुंदर दिसणार आहोत. त्याच्यामुळं गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आई राजा उदो उदो, येळकोट येळकोट जय म्हणणार, जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र अशी घोषणा देत आम्ही आमचं पहिलं टेक लावण्याच्या तयारीत आहोत. आणि त्यांनी देडे सरांनी आम्हाला सांगितलं होतं की एकदम पारंपरिक स्टाईलमध्ये आणि जे लीड ॲक्टर आहेत त्यांची देडे सरांच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही मावळा बघितलेला आहे आणि आम्ही शूट चालू केलेलं आहे फायनल. रवी सरांनीही त्या गाण्यासाठी कसलीही पर्वा न करता आमच्या प्रेमापोटी हो बोललेत, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. प्रयत्न चांगलाच करणार आहोत आम्ही. ते गाण्यामध्ये तुम्हाला दिसेलच, प्रत्येक अंतराला वेगवेगळं व्हेरिएशन द्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा अंतरा असा आहे की आईचा मळवट भरावा, आईचा आरास करावा, ह्या अंतरासाठी आम्ही जेवढं आम्हाला छान आणि पारंपरिक देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेळेचं भान राखून आम्हाला थोडेसे चेंजेस करावे लागले, कारण असा होता अंतरा की थोडंसं त्याच्यामध्ये डान्स करायचा होता. त्यामुळं थोडंसं मीच कुमारला रिक्वेस्ट केली आणि माझ्या भावाला, त्याला म्हटलं तू त्यांच्यासोबत थांब थोडंसं आणि थोडंसं एक्स्ट्राची भरणा म्हणून तुम्ही एक काम करा की तो गोंधळाचा अंतरा तुम्ही 2 जण काढून द्या, कारण वेळ खूप कमी होता माझ्याकडे. तर त्यामुळे मी रिक्वेस्ट केली. सगळेच माझ्या शब्दाला मान देऊन रेडी झालेला आहे भाऊ आणि कुमारचा मेकअप चालू आहे. कुमारला चालू हो गया अभी. सनम तेरी कसम झालं बरं का आता. एवढं कोण नटतंय का शूटिंगला कुमार? एवढं कोण नटतंय का? आता मी त्या ब्लॉग मध्ये असं बोलल ना, काय बोलणार आहे बोल. मला हाणून मारून आता मला इथं मेकअप करायला लावलाय, हाणून मारून. फायनली आमचं टेक आता लागलच, पहिलं टेक. तर असा चेंज झालेला आहे की कुमार लीड ॲक्टिंग करतोय आणि आम्ही दोघं बसून फक्त महाराजांना विनवतोय असा ॲक्ट आता आहे. आणि एक टेकसाठी अजून एक टेक होता की सनया चौघडा खनखनाट हो, त्यासाठी अक्षरशः आम्ही 2 ढोल 1 ताशा मागवलेला आहे. त्या अंतरासाठीही आम्ही त्याला खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. त्या अंतरासाठी पण आम्ही, आणि तुम्हाला कळेलच गाण्यामध्ये, नक्कीच बघा ते गाणं देडे एंटरटेनमेंट ह्या चॅनलला.
आता क्लोज मी छान द्या. दादा थोडं आतवा. संतोष सर तुम्ही या नंतर काय इकडे तुम्ही आतमध्ये दादा आतमध्ये जा थोडस. तुला तुला नाही तर वाजवायची ऍक्शन दाखव ना. मावळ्यात वाजवताना कसं रे. आम्हाला कोरसला पोरे भेट. बरोबर बरोबर वाजव. वाजव. हा हा असा व्ह्यू डायरेक्ट मागं जायचं. फक्त हे घेऊ द्या. काय हे घ्या ना 2 मिनिटं सर. ह्याच्या हातात द्या. ह्याच्या हातातच दे कॅमेरा. लावला ना हा का असा कळलं का कसा असा समोर बघ. वाजव वाट्या वाजव. पुढे बघ. दे अक्षय. वरी बघ. वरी बघ. हात 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 मार हात. वरची बाली बिली साठी पॅकअप झालेला आहे. आता कॅमेरामन तिथं जेवला असतो. सेकंड लोकेशनला आलेलो आहे आता. कुमारला अंगात आलंय पॅप्सीचं. कोणती पॅप्सी? स्लाइसचं त्याच्या अंगात आलेलं आहे. आणि ह्याला असं मधून मधून झटके येत असतात. माहित नाही काय येत असतात पण मी लय देखणे दिसायला लागलोय आजकाल आहे ना. काळा ढूस दिसाना बी गेला बाय कॅमेऱ्यामध्ये. मस्त दिसतोय ना मी. माझ्यासारखी तू पण दिसायला लागली गोरी गोरी पान हे बघ. तर मी जसं सांगितलंय काय कमी पडलंय तुला. जसं तुला सांगितलंय शिकवलं तसे एक्सप्रेशन दे व्यवस्थित. सगळं फुटेज काढ. तू मला शिकवलंय. हो व्यवस्थित. तू मला सांगितलंय लाईव्ह बना दूंगा. लाईव्ह बनवायची. तू शिकवलंय काय व्यवस्थित सगळं. मी तर नाही तसं नाही म्हणा. एवढं सरांना नाही इज्जत. बापरे कुठं लयची इज्जत दिली. व्हाईट कलरचा कुर्ता, कानात बाली. चांगलंच करतो तुम्हाला मित्रांनो हे आमची बिर्याणी. त्याच्यामध्ये चिकनचे पीस नाही आहेत. चिकनचे पीस नाही. सोयाबीनचे पीस आहेत. तुम्ही परत म्हणता आमची काय असं काय. वेज सोयाबीन बिर्याणी. रस्सा मिठाचा रस्सा. उजव्या साईडला करायला. नीट कर. पुढे जायचं. हे उघडा थांब. उघडा. आता सगळ्यांना रिहर्सल आहे बरं का. तुम्ही दोघांना पण रिहर्सल या. 3, 2, 1 गो. 1, 2. ए 10 नंबर आहे तुझा. 3 बोलल्यावर रे. चल नंबर 1. 3, 2, 1 गो. चल 1, 3, 2, 1 गो. 1, 2, 3, 4. 3 ला उघड रे मला. शूट कम्प्लीट, एडिटिंग कम्प्लीट आणि त्यानंतर बिर्याणी खातोय. टाइम कसा आहे तुला? 12 वाजून गेले वाटतं. या मित्रांनो बिर्याणी खायला 1:30 वाजत आले जातात. 1:30 वाजत आले जातात. शूट आणि एडिट सगळं संपलेलं आहे आता.
फायनली जेवण करायला एक हॉटेल भेटलं आम्हाला शेवटचं. आता जेवण करतोय आता. लोक उपास लागलेत आम्ही खातोय आता. या या असं असतं कलाकारांचं जीवन. सकाळी 7 वाजता कॅमेरा लावला होता त्यांनी. 7 वाजता शूट चालू केलं. फायनली शूट संपलं आणि आता 1-1:30 वाजले तर आता एडिट पण संपलं. आणि खरंच आमचं कौतुक करत एवढं कमी आहे, कारण एवढं लवकर एडिटिंग पण लवकर देत नाही. बरोबर आहे का? अनुभव आहे एडिटिंग.